असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळ होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी त्या आजूबाजूच्या 3-4 गावांनी या विमानतळ होण्यासाठी आपली स्वतःची जमीन दिलेली आहे. त्याचबरोबर या लोकांना येण्या जाण्यासाठी जी आता गैरसोय होती त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. तांबवाच्या लोक असतील, उदयवाडीचे असतील, निर्लीची लोक असतील. या माध्यमातून राज्य सरकारकडे आदरणीय कलेक्टर साहेबांनी रस्ता बायपासच्या जे अनुदान लागतं, जे पैसे लागतात हस्तांतराचे, ते ऑलरेडी त्यांनी त्या संदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये जे अवॉर्ड होऊन ज्या लोकांची जमिनी घ्यायची त्या संदर्भामध्ये जी लागणारे अमाऊंट आणि नवीन रस्ता करण्यासाठी लागणारं बजेट, ऑलरेडी बजेट मंजूर झालेलं आहे. पण ज्या जमिनी विकत घ्यायच्या त्या संदर्भामध्ये राज्य सरकारला प्रस्ताव दिलेला आहे. लवकरात लवकर या संदर्भामध्ये अलाइनमेंट पूर्ण होऊन हा रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासन, कलेक्टर ऑफिस असेल किंवा आम्ही सर्व मंडळी असेल यामध्ये लक्ष करून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर माहिती म्हणून काय रणनीती? या संदर्भामध्ये आदरणीय राज्याचे सगळे प्रमुख यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. आणि या दृष्टिकोनातून जे वरिष्ठ आहेत, कारण मी त्या वरिष्ठांच्या ह्याच्यामध्ये आदरणीय धनंजय माडिक साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा आदरणीय वशिष्ठ साहेब असतील, आदरणीय आंबेडकर साहेब असतील, त्या प्रमुख जिल्ह्याचे जे आहेत राज्याचे आहेत, या संदर्भामध्ये जे सांगतील त्या पद्धतीने या सर्व निवडणुका होतील. ते माडिक यांनी सांगितलं होतं माझ्याराव मस्तानी की आम्ही जे येतील त्यांना सोबत घेऊन गोकुळ संदर्भात आम्ही लढाई लढणार आहोत. काय आता गोकुळच्या संदर्भात मला असं वाटतं की साहेब आहेत माडिक साहेब, त्यांचं नेतृत्व जिल्ह्याने स्वीकारलं होतं आणि ते नेतृत्व करतात. त्यांचं स्टेटमेंट हे त्यांचं आहे. पण गोकुळच्या संदर्भात मला असं वाटतं की या संदर्भामध्ये गोकुळमध्ये भाजप म्हणून शोभिका माडिक तिथं संचालिका आहेत आणि त्या नेतृत्व करतात. त्या संदर्भात हे त्याबद्दल त्या बोलतील असं मला या निमित्तानं वाटतं.